अबूजान, एक दफा और सोचिए। हमने अच्छी तरह से सोच लिया। अबूजान, आपको हुआ क्या है? देखिए, अगर जीनत, आप बार बार ये बातें करके हमें खामखा परेशान ना करें। बाज दफा अपने से उम्र में और औहदे में छोटा इंसान भी सही बात कर सकता है। और फिर हम तो आपका दिल है, अपने दिल की बात नहीं सुनेंगे आप? जीनत बेटा, अबूजान, हम सच कह रहे हैं। हिमांश उतार कर आपने खुद मुगल सल्तनत के तख्त से आलमगीर के नाम का, शहंशाह के नाम का इस्तीफा दे दिया है। हाँ, दिया है। तो ये बात आवाम में फैल गई तो क्या होगा? अबूजान, लोग क्या कहेंगे, क्या सोचेंगे और किस तरह पेश आएंगे? देखो जीनत बेटा, अबूजान, ये वक्त और भी बुलंद होकर चट्टान बनने का है। एक बादशाह को जंग की सियासती बातें जज्बातों से नहीं, दिमाग से सोचनी चाहिए। अब काफिर दक्खन के इतने से चूहे से डर गए, फौज के दिल का क्या होगा? उनका हौसला तो पानी में मिल जाएगा। देखो जीनत बेटा, वो संभा जिसका सर आपके कदमों में होना चाहिए, वो लोगों से क्या कहेगा? क्या आलमगीर मुझसे डर गया? नहीं अबूजान, ये हम कतई बर्दाश्त नहीं कर सकेंगे। आप अपनी कसम वापस ले। नहीं, ये मुमकिन नहीं है। अबूजान, हमने कहानी सुनी थी। लाहौर के शालीमार बाग में बैठकर हमारे दादा शाहजहां 40 हाथियों का खेल देख रहे थे। मैदान में हाथी अपनी करतब दिखा रहे थे। सामने घोड़ों पर सवार 4 शहजादे खड़े थे। करतब दिखाते दिखाते एक हाथी बेकाबू हो गया और सामने जो शहजादे थे उनकी तरफ जाने लगा। 3 शहजादे तो वहां से डर के मारे भाग गए, लेकिन एक शहजादा वही का वही खड़ा रहा। उस हाथी ने उसके घोड़े को सूंड से गिराया, लेकिन शहजादे ने छलांग लगाकर उस हाथी के ओर भाला फेंका। भाला सीधा उस हाथी के माथे में घुस गया। हाथी तुरंत नीचे बैठ गया। पूरा मैदान नारों से गूंज उठा। शहजादे आप थे अबूजान। दादा जान ने आपको 1 लाख का इनाम दिया था और फिक्र भी जताई थी ना? हाँ। तो अबूजान, इतने ताकतवर सुरमा को ऐसे गुस्से में हिमांश फेंक देना अच्छा लगता है क्या? अबूजान, आप आलमगीर हैं। हाँ, इसलिए हम अपने इरादों के भी आलमगीर हैं। इसीलिए हम आपसे कह रहे हैं कि आप अपनी कसम वापस ले। आपको आपकी प्यारी बेटी जीनत की कसम। देखो बेटा, बादशाह सलामत, शहजादा मुअज्जम कोकन से आपके यहाँ आने के लिए रवाना हो गए हैं। और दूसरी खबर यह है कि संभाजी बिना किसी तकलीफ रायगढ़ पहुंच गया। या खुदा। शहजादी, अब अपनी कसम पूरी करके ही रहेंगे। जब तक संभा गिरफ्तार नहीं होता, हम ये किमांच नहीं पहनेंगे, हरगिज नहीं पहनेंगे। और हम पहनने भी नहीं देंगे। म्हणजे बोडक्या डोक्यानेच फिरवणार त्याला। होय निळोपंत, त्याला तसंच फिरावं लागेल। बिचारा आयुष्यभर टोप्या मिळत राहिला, पण तुम्ही मात्र त्याच्यावर टोपीशिवाय राहण्याची वेळ आणलीत। राज, एक गोष्ट खरी, आजपर्यंत जगाच्या इतिहासात कधी कुठल्या राजानं आपला मुकुट काढून फेकला नव्हता, पर तुम्ही औरंगजेबावर ती वेळ आणलीत। राजन, खरं तर आम्ही ह्याला जीत समजतो आपली। जीत तर आहेच कविराज, पण यातून औरंगजेबाचा दुबळेपणा दिसून आला आणि या निमित्तानं त्याच्या मनातलं क्रौर्यही बाहेर आलं।
क्रौर्य? होय, त्याचं क्रौर्य, त्याचा बेदरकारपणा. खरं तर बोडक्या डोक्यानं राहणं हे त्याच्या धर्मात निषिद्ध. डोक्यावर टोपी किंवा रुमाल असणं ही सुन्नत आहे. तो त्यांचा बुनियादी रिवाज आहे. आपल्या डोक्यावर टोपी असणाऱ्या माणसाचं इमान मजबूत राहतं. पण औरंगजेबानं मात्र त्याच्या डोक्यावरचा किमांश काढून फेकला. याचा अर्थ औरंगजेबानं त्याचं इमान सोडलं, आणि हे भयंकर आहे. राजन, औरंगजेब आता अमानुष्यतेच्या कड्यावर उभा आहे. होय, आता तो माणूस म्हणून नाही तर हैवान म्हणून जगेल. म्हणजे स्वराज्याचा गळा घोटण्यासाठी तो कोणत्याही थराला जाईल. महाराज, आम्हाला तर आता असं वाटतंय की त्याला स्वराज्यापेक्षा तुमची धास्ती जास्त आहे. त्याने तुम्हाला जिंदा किंवा मुर्दा पकडण्याची कसम खाल्ली. राज, आता आपल्याला जास्त सावध राहावं लागेल. राजन, तरी औरंगजेबाचं वागणं आपल्याला काळजीत टाकणार आहे. कुणीही कसलीही चिंता करण्याचं, काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण आमच्या भोवती आमच्या इरसाल जहांबाज मावळ्यांच्या पोलादी समशेरीचं कडं आहे, ज्यांनी उसळत्या घोड्यावर स्वार होऊन धावणाऱ्या सुखाला उचलून पुढ्यात घालून पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीत आणलं, ज्यांनी तलवारीच्या टोकानं रयतेच्या सुखाचं जरतारी वस्त्र विणलं, ज्यांनी आपल्या पराक्रमानं मावळातल्या साध्या टेकड्यांना सुद्धा मेरू पर्वतालाही हेवा वाटेल एवढं उंच बनवलं, ज्यांनी पुरुषार्थाच्या परमोच्च शिखराला खुजं ठरवलं, ज्यांनी आपल्या गळ्याभोवती आवळलेल्या शत्रू संकटाच्या सरगाठी लीलया सैल केल्या, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुत्र आहोत. आज तुम्हा सर्व जीवलगांच्या साक्षीनं आम्ही शपथ घेतो की आम्ही आमच्या जीवाची तमा न बाळगता अपार कष्ट करू. आमच्या भवानी तलवारीच्या कानात सांगू, बांधावरच्या झाडा झुडपांना, रस्त्यावरच्या पाषाणांना, सह्याद्रीच्या कराल दऱ्यांना, मुला माणसांना, आया बायांना लढतं करू, झुंजतं करू, आणि त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत काढू. त्याच्या क्रौर्याला, त्याच्या कपटाला मूठ माती देऊन, त्या औरंगजेबाला भुके कंगाळ करून या शिवभूमीत त्याचं थडगं बांधू. तरच स्वतःला छत्रपती संभाजी महाराज म्हणवून घेऊ. आम्ही ही प्रतिज्ञा केली आहे आणि ती आम्ही पूर्णत्वालाही नेणार आहोत. आणि ती पूर्णत्वाला नेणं गरजेचं आहे, जरुरीचं आहे, कारण आपल्याला अराजक नको आहे. या शिवपदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत पुन्हा आम्ही अन्यायाला पालखीत बसू देणार नाही. पुन्हा अत्याचाराला अंबारीत बसू देणार नाही. पुन्हा या भूमीवर तुर्कांचं खरकट सांडू देणार नाही. पुन्हा गोदाक्काची रोशनम्मा आणि म्हादूचा सादिक खान झालेला आम्हाला चालणार नाही. आणि म्हणूनच औरंगजेबाचं आलेलं हे परचक्र या भूमीत आम्ही कदापि राहू देणार नाही. जीवाच्या आकांतानं मोडून काढू. तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही या स्वराज्याचे राखणदार आहोत. जे महाराजांनी उभारलं ते आपल्याला राखायचं आहे, तारायचं आहे. नाहीतर पुन्हा तेच सुरमा घातलेल्या हशमांची चाच, पुंडपाळेकरांचा उर्मटपणा, मोगली सरदारांचे घोडे, घोड्याला बांधून फरफटत नेला जाणारा घरातला करता, त्याच्या उघड्या पाठीवर बसणाऱ्या आसुडांचे तडाखे, आणि त्यांच्या माघारी त्याला सोडवायला गेलेल्या आया बायांच्या किंकाळ्या. चारशे 500 वर्षांपासून, म्हणजे जसं देवगिरीचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं, तशी इथली भुई गर्भगळीत होऊन ओसाड झाली होती, निर्वंश झाली होती. पिकत नव्हतं, धुपत होतं. तिच्यातून पिकाचा हिरवागार लुसलुशीत कोंब उगवत नव्हता. पण आऊसाहेबांच्या मेहनतीनं तो उगवू लागला. माणसांची जगण्याची उमेद कोंबारू लागली. आत्ता आत्ता कुठं देवळाच्या गाभाऱ्यातून घाट वाजू लागले. आत्ता कुठं नदीच्या वाहत्या पाण्याला हिरव्यागार मळ्याची स्वप्न पडू लागली. गाई वासरांचे हंबर ऐकू येऊ लागले.
त्यांच्या खुरांनी उडणारे गोरज पिवळ्या उन्हात सुखावत आहेत. आया बायांच्या मनात विश्वास आलाय आणि म्हणून झिम्मा फुगडीचे दणात्कार सुरू आहेत. भाऊ मुराळी म्हणून जातो, कुणी वारकरी पंढरीस जातो. तालमीतल्या पैलवानांच्या अंगाला लाल माती लागते. वेशीतल्या मारुतीच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घातली जाते. कोकरू कोकर उड्या घेतात. रानोमाळ सगळीकडे शिवगंध पसरलाय आणि त्या सुगंधातूनच कायद्याचं रयतेचं राज्य उभं राहिलंय. राष्ट्र उत्थानाचं एक श्रेष्ठ कार्य सुरू झालंय. आपापसात झडणाऱ्या वैराच्या ठिणग्या विजल्या, चुडाचा अग्नी शमलाय आणि ही सगळी शिवरायांच्या शिस्तीची शिकवण आहे. आज मराठी माणसाच्या राजवैभवाची अपरंपार सुखाची साक्ष देत रायगडाच्या नगारखान्यावर डौलानं फडफडणारा भगवा जर राखायचा असेल तर आपल्या सगळ्यांना लढावं लागेल आणि त्या क्रूर कपटी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडावंच लागेल. एक वेळ आम्ही संपू, पण या महाराष्ट्र मुलखात शिवघोष करत ठेवू. हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव! चंद्रा, जी राणी साहेब, तू जरा सदरेवर जाऊन बघतेस का? कामकाज अजून किती वेळ चालणार आहे ते? सदरेवरचं कामकाज मगाशीच संपलं. मघाशी संपलं. मग राजे कुठे गेले? राजे कुठं बाहेर गेले वाटतं. बाहेर म्हणजे कुठे? बाहेर म्हणजे घोड्यावर स्वार होऊन गेलेत, रपेटीस गेले असतील. सकाळी जाऊन आलेत राजे रपेटीला आणि आम्हाला न सांगता कसे गेले? आम्ही तर त्यांची इथे वाट बघतोय. तू स्वतः बघितलंस का? जी राणी साहेब. ठीक आहे, तू महाली दिवाबत्ती कर, आम्ही आलोच. मातोश्री, या सुनबाई. अगदी दिवा लावण्याच्या वेळेसच आलात. या. आता तुम्हीच लावा समया. अहो लावा. परंतु मातोश्री. लावा हो. दिवे लावल्यानंतर देवघर जसं उजळून निघेल ना, तसंच तुमचं मनही उजळून निघेल. मातोश्री, आम्ही दिवा लावतो, पण दिव्यानं आमचं मन उजळेल असं नाही. मग शंभूराजेंनी खुलासा केला तर? मग कुठेतरी आमचं मन शांत होईल. अहो मग चला शंभूराजेंकडे. राजे महाली नाहीत, सदरेवर नाहीत. तुमच्याकडे आलेत का ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो, तर राजे इथेही नाहीत. अहो, असतीलच इथं कुठेतरी. तुम्ही का अशा हवालदिल होताय? मातोश्री, एकतर कालच्या त्या औरंगजेबाच्या खबरेनं आम्ही काळजीत पडलोय आणि त्यात आज राजेंनी ही शपथ घेतलीये. औरंगजेबाने डोक्यावरचा किमांश खाली फेकला, तो किमांश आम्ही त्याला परत घालू देणार नाही म्हणून. सुनबाई, शंभूराजे जिद्दी आहेत. तुम्ही निर्धास्त राहा. ते समर्थ आहेत. आता त्यांना रोखणारं कुणीच नाही. राजे, दूध घ्या. दूध? साय काढलेली आहे. येसू, तुम्ही हसलात, पण त्या हसण्यात नेहमीचा मोकळेपणा जाणवला नाही. नाही राजे, तसं काही नाही. तसं काही नाही. येसू, तुमच्या हसण्यातला टवटवीतपणा आम्ही जाणत नाही की काय? राजे, औरंगजेबाने भर दरबारात त्याच्या डोक्यावरचा किमांश फेकून कसम घेतलीये तुम्हाला पकडण्याचे, स्वराज्य नामशेष करण्याचे.
येसू औरंगजेब आमच्याशी जंग खेळू शकत नाही म्हणून अशा कसमा खातोय, प्रतिज्ञा करतोय. राजे, आणि तुम्हाला काय वाटतं? त्याच्या डोक्यावरचा किमांश त्याने स्वतः काढून फेकलाय? मुळीच नाही. आमच्या मावळ्यांनी त्याच्या डोक्यावरचा किमांश काढलाय. गेली 3-4 वर्ष आपल्या मावळ्यांनी दिलेल्या झुंजीचं ते प्रतीक आहे. आणि आता आम्ही औरंगजेबाला बोडक्या डोक्यानंच फिरवणार आहोत. राजे, आणि आज डोक्यावरचा किमांश काढलाय, उद्या अंगावरचा अंगरखा सुद्धा ठेवला जाणार नाही. त्याची खात्री आहेच आम्हाला, परंतु दिवसेंदिवस त्याची फौज संख्येने फुगत चालली आहे आणि आपण मात्र त्याच्या फौजेसमोर थोडेसेच आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा येसू, आभाळात कडाडणाऱ्या विजेला हत्तीचं महाकाय अंग असावं लागत नाही. पाण्यात अन्नात मिसळलेल्या विषाला सर्पाचं अंग असावं लागत नाही. अफजल खानाला टराटरा फाडणारी वाघनखं आठवतात? आकारानं केवढी होती? जेमतेम मुठीत मावतील एवढी. त्यामुळे आकारावर संख्येवर जाऊ नका. आमची फौज आकारानं संख्येनं कमी असली तरी दऱ्याखोऱ्यात विखुरलेले हे मावळे औरंगजेबाला या मातीत गाडणार हे नक्की. तो विश्वास आहेच आम्हाला. आहे ना? मग झालं तर. आणि दुसरी गोष्ट, आता ही लढाई थेट असणार नाही, कारण थेट लढाई औरंगजेबानं करून पाहिली आणि त्यात तो हरला. त्यामुळं आता औरंगजेब त्याच्या झग्यातून कपटाला बाहेर काढणार. काळजी करू नका, आम्ही सावध आहोत. कान्होजी काका, ऐकलं का नाही? अहो, पोर्तुगीजांचा फडशा पाडला शंभूराजांनी. ऐकलं? यो गोव्याचा राजा विजरई, त्याला पळताबुई थोडी झाली बर का. कान्होजी काका असं म्हणतात, आजवरचा पोर्तुगीजांचा ह्यो सगळ्यात मोठा पराभव झाला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो काका, त्या विजरईला अंजती उपीट आणि त्या बेटाबरोबर 1,00,000 होनांचा नजराना देण्याची अट मोकाट मान्य करावी लागली. आता बोला, काय बोलायचं? बरोबर आहे. शंभूराजांनी समजासनीच तोंडात बोट घालायला लावली, काय बोलणार? ते झालं म्हणा, पण त्या शाह आलमची फौज आली होती ना? आली होती की. सपाटून मार खाल्ला बरं का त्यांनी. होय वय एक एक मावळा, एक एक सरदार स्वराज्यासाठी प्राणपणानं लढला. आपले सेनापती यसाजी कंक, त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक, यानं लई मोठा पराक्रम गाजवला म्हणतात. आले माझ्या कानावर. आणि काका, या सगळ्या गोष्टीमुळं तुमचा औरंगजेब लई मेटाकुटीला आलाय. भर दरबारात म्हटला, शंभूराजांबरोबर लढणं सोपं नाही. अहो, म्हणला असेल. कान्होजी काका, भर दरबारात डोईवरचा मुकुट काढून फेकला त्यानं. म्हटला, शंभूराजासनी पकडत नाही तोवर डोईवर मुकुट घालणार नाही. काय सांगता? मुकुट फेकून दिला? अहो, बोडक्या डोईनं फिरतोय तुमचा औरंगजेब. शंभूराजांनी पार दैना केली त्याची. खरं सांगू का काका, तुम्ही जरा घाईच केली तिकडे जायची. म्हणजे तुम्हाला वाटलं असणार, एवढ्या मोठ्या औरंगजेबापुढे, त्याच्या फौजेपुढे कसला निभाव लागतोय शंभूराजांना, काय टिकतंय स्वराज्य, म्हणून तुम्ही मारली उडी. पण झालं उलटच. तेव्हा औरंगजेबच हातबल झाला, गुडघ्यावर आला, डोईवरचा मुकुट काढून फेकला त्याने. आता हो, आता तुम्ही जरा सांभाळून राहा. म्हणजे काळजी घ्या स्वतःची, घबराव. काय आहे, शंभूराजे आता फितुरांच्या शोधात असणार, त्यांचं लक्ष असणार.
आणि तुम्ही येत आहे फितुरांच्या. समजा चुकून जर त्यांच्या हाती गावला तर सगळा कारभारच आटोपला की. हा, काळजी घ्या, सांभाळा.